थोड़ा सा दूर बैठिए, डिस्टर्ब नहीं होना चाहिए। या मॅच मध्ये बघा दोन्ही टीमचे कॅप्टन बॉल केव्हाही हरवू द्या, तुम्हाला नवीन बॉल दिला जाणार आहे याची दोन्ही संघाने नोंद घ्या। या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहे विलासदादा पिसाळ आणि त्यांच्या समेत माननीय कैलासदादा वालेकर, दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत। तर मॅच चालू होते, एकदा चालू होण्याच्या आधी आपण जोरदार घोषणा देणार आहोत। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। रेडी टू प्ले, पहिला बॉल महाअंतिम दिवसातील कोण जाणार या मधला विजेता सेमीफायनल मध्ये। पहिलाच बॉल होता, इथे मात्र खोंदून काढण्याच्या प्रयत्नामध्ये होते दिनेश बोडके यांच्या हातावरती चेंडू जाऊन आदळत होता, हातामधनं बॉल निसटून गेलाय। एक चांगली गोलंदाजी म्हणावी लागती, मावळ तालुक्याचा वंडरफुल बॉय म्हणून ज्याला ओळखलं जातं बबलू, अर्थातच प्रद्युम्न कामकर ऑन स्ट्राइक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। प्रणव बेगडे त्याला साथ देण्याचं आज कसं काम केलं जाईल, माणस आज मिळालाय। स्वराज्य चषक 2025 मध्ये ही मॅच दोन्ही टीम्सला महत्वाची आहे। या दरम्यान हो बॅटिंग एंड झटका झाली आहे जरूर, परंतु लकी तिकडे आहे, चेंडू खाली आलाय। इथे मात्र चेंडूने घेतलीये बाउंड्री लाईनची भेट, परंतु बाउंड्री लाईन वरती मिळालीये विकेट, फलंदाज बाद। धन्यवाद। पहिल्या विकेटच्या बदलामध्ये माघारी जात आहेत बबलू, स्वतःवरती थोडस नाराज पाहायला मिळाले जरूर। मित्रांनो लक्षात ठेवा, एखादी वेळ खराब असते परंतु त्या वेळेला इथे मात्र आपण पाहत असतो, आणि आज मात्र मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल महाअंतिम दिवस आहे। नक्कीच विचार करूया, पहिल्या बॉलवरती जरी थोडासा अगदी विचलित झाले, दुसऱ्या बॉलवरती विकेट मिळवली आहे। दिनेश बोडके तयार होत आहेत उर्से गावाच्या एंड कडनं। या दरम्यान परत एकदा फटका फसला गेलाय, चिंचोलीचा चित्ता म्हणायला हरकत नाही। हो इकडे काय चुकी झालीये, ही चुकी खूप महागडा ठरणार आहे। छोडो कॅचेस छोडो बॅचेस, विजय बालगरे कडनं चुकी झालीये, विजय बालगरेला ही चुकी खूप महागडा ठरणार आहे, कारण खेळाडू आहे शुभम पडवळला आम्ही पाहतो ऑन स्ट्राइक। सातत्याने मित्रांनो लक्षात ठेवा, चुका होत असतात, चुका न व्हायला काही कोणी देव माणूस नाहीये, कारण चुका ह्या आपल्याच माणसांकडनं होत असतात। एखादी चूक बोल या स्पर्धेमध्ये कोणाकडून झाली असेल तर आता विसरून जा, कारण एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर आल्यानंतर आज शेवटचा दिवस आहे, स्वराज्य चषकाचा अंतिम दिवस आहे। 25 पर्व 8व्या पर्वामधली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतीये। या दरम्यान इथे पाहायला मिळालेल्या बॅकफुटला गेले पंच करण्याचा प्रयत्न होता। याच्याकडे या स्पर्धेच्या निमित्ताने ज्याचा उत्तर शुभागमन झालेला आहे कैलासजी वाल्लेकर, त्याचबरोबर नवनाथजी दामणकर आणि विलासजी पिसाळ या सर्व आलेल्या अतिथी मान्यवरांचं स्वराज्य चषक 2025 मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे। आपल्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जी लहान लहान मुलं बसलीत ना, सगळ्यांनी विनंती तिथून जागा मोकळी करा, आणि शक्यतो आमच्या सर्व अतिथी मान्यवरांना विनंती आहे बोल ट्रॅक वरती आम्ही पाहतोय देवगाव नंतर पाहिले गेले तर बोडकेवाडी आणि देव परिसराला बिलॉंग करणारे खेळाडू आहेत, सातत्याने एक चांगले व्यक्तिमत्व। दिनेश बोडके यांचा बॉल होता, इथे मात्र खोंदून काढण्याचा प्रयत्न राहिला होता। 38 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षण होतंय, बहरदार गोलंदाजीचा नजराणा मी पाहतोय मैदानाच्या आतमध्ये। या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचं नुकताच शुभागमन होते सन्माननीय विठ्ठलप्पा दामणकर हे देखील उपस्थित होत आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे।
त्याचबरोबर बाबूलालजी सय्यद हे देखील उपस्थित होत आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. मनामनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली, स्वागतास खास आपल्या वाहते ही सुमंडली. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. उपस्थित सर्व अतिथी मान्यवरांचं केलं जातंय स्वराज्य चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वागत करण्याचा प्रयत्न आम्ही ठेवतोय. या ठिकाणी गणेशदादा राऊत, त्याचबरोबर रामभाऊजी कारके, विकासजी दामणकर, शंभू दौंड या आलेल्या सर्व अतिथी मान्यवरांचं स्वराज्य चषकामध्ये मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. ओटू कॉम्बॉक्स षट क्रमांक संपला जात आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 धावा आल्यात, एका गड्याला माघारी जावं लागतंय. रफ्तार का राजा ज्याला ओळखलं जातं गोलंदाजीचा तेज चरार बादशाह म्हणून म्हणतात ना, सिक्की बॉलिंग ट्रॅक वरती चिंचोली गावची एक्सप्रेस धावायला तयार होतीये उर्सेच्या खेळपट्टीवरती. या दरम्यान चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, खेळून काढण्याचा प्रयत्न होता लॉंग ऑनच्या दिशेमध्ये. लकी मात्र आज बंबल होत असताना पाहायला मिळेल. हातामध्ये चेंडू येत नाहीये, 2 धावा येत आहेत. तत्वरती आपण पाहायला गेलं तर एक दुहेरी धाव खूप महागडी ठरणार आहे आणि आज विजू बालगरीची एक मोठी घोडचुकी खूप आपल्याला महागडात पडताना पाहायला मिळणार आहे. पंचांचं देखील स्वागत आहे. नेक्सॉन सर आहेत, त्यानंतर महेश जाधव सर आहेत, अनिल माळी सर आहेत. आज पंचांची जोडगोळी देखील आम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. सायंकाळच्या सत्रामध्ये DN रॉक सर आहेत आणि आज नेक्सॉन सरांची मात्र नृत्यांची आणि डान्सची मात्र पूर्णपणे प्रेक्षकांची मनं जिंकली जाणार आहे. कारण ही जोडगोळी जेव्हा एकत्र येते ना, तेव्हा एक अनोखा माहोल तयार होत असतो. पुन्हा एकदा सिकी तयार. या दरम्यान इथे मात्र टॅप करण्याचा प्रयत्न राहिला. बॅटची कडा घेतलीये, यष्टीरक्षक विकेट किपर टिपताय जाईल. फलंदाजांचा संपेल खेळ. मिळाली आहे दुसरी विकेट. थँक्यू डीजे. चला, आपल्याकडे थोडंसं वेळ कमी आहे. टाइम इज अ मनी मनी आणि आज मात्र वेळेला मात्र महत्व दिले जाणार आहे. आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती एक चांगली गोलंदाजी सिक्की करतोय आणि सिक्कीचा पहिल्या बॉलवरती 2 धावा ज्या आल्या. नक्कीच असं मनामध्ये ठेवलं असेल त्याला येऊ द्या स्ट्राईक वरती. नंतर आमचा सिक्की आहेच विकेट मिळवणार, परंतु सिक्कीनं विकेट मिळवली आहे. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आम्ही पाहतोय बॅटिंगसाठी दाखल होत आहे. जिसकी कहानी कभी नहीं होती जुनी पुराणी, उसका नाम है भूषण सहानी. का मॅच जिंकवली कालच्या सत्रामध्ये. भूषण आज तीच बॅटिंग करायची आहे मैदानाच्या आतमध्ये, परंतु सिक्कीनं देखील या मैदानावरती भल्या भल्या फलंदाजांना मातीपर्यंत पाहायला गेले तर धूळ चारलेली आहे. तो सिक्की रफ्तार का राजा. पुन्हा एकदा आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती मुख्य उर्से गावाच्या एंड कडनं, जिल्हा परिषद शाळेच्या प्राथमिक शाळेच्या एंड कडनं. हो, या दरम्यान चांगला फटका तिथे मात्र आपण पाहतोय. चेंडू मैदानाच्या आतमध्ये बॅटची कडा घेऊन बाकवट शेतामध्ये निघतोय. तत्वरती पाहतायत मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल आली आहे. आपण पाहिली गेलं तर ब्लॅक साइड स्क्रीनच्या खालून जर चेंडू जात असेल तर तिथे मात्र डिक्लेरेशन जोड आहे. परंतु स्वराज्य चषकाचं इतकं देखणं नियोजन आयोजन पाहतोय. मावळचे लोकप्रिय आमदार देखील आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांची असणारी प्रतिमा सन्माननीय दमदार आमदार सुनील अण्णा शिर्के साहेबांची प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने गोड स्माइल त्यांच्या चेहऱ्यावर असते, स्मित असते. पुन्हा एकदा सिक्की तयार. या दरम्यान इथे मात्र अक्रॉस द बॅट फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळाला नाहीये. सिक्कीचं कौतुक करावं लागतंय मैदानाच्या आतमध्ये. चेंडू डॉट आलाय. प्रणव वेगडे आठवावा लागेल. कालचा दिवस अगदी मॅच टपली होती. येऊन 6 चेंडू आणि 3 धावा अगदी शेवटच्या बॉल पर्यंत जाणार होती, परंतु भूषण आले होते. भूषण आज देखील आलेत. एकदा दिन गई बात गई. आजचा विषय काय होणार. हो, दरम्यान इथे मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा स्विंग झालाय बॉल जरूर आणि त्यावरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चेंडू येताना पाहायला मिळेल. डॉट बॉल कमबॅक केलंय सिक्कीनं. सिंगीकडे पाहिलं गेलं तर आज मात्र व्हेरिएशन आहे. कधी स्लोअर आहे, कधी अचूक टप्पा आहे, कधी यार्कर आहे, कधी थोडासा मागे टाकतोय, कधी थोडासा पुढे टाकतोय, कधी स्लोअर टाकतोय, कधी कधी परिवर्तक टाकतोय, कधी बॉलला स्विंग देतोय जरूर. आणि आज आम्ही पाहतोय सिक्कीला. परंतु प्रणव भिगडे यांच्या बॅटवरती आज बॉल येताना पाहायला मिळत नाहीये.
यावेळेस खुलोटप्पाचा बॉल होता, व्हेरिएशन सुंदर पाहायला मिळाले, धावबाची संधी देखील होती त्या दरम्यान, परंतु धाव मिळणार नाही. आणि नक्कीच म्हणलं जातं ना, चिंचोलीचा गब्बर मयूर बालगरीचा दरारा काय आहे ना, तो आज स्वराज्य चषक 2025 मध्ये पाहायला मिळाला. धाव घेत नाहीये तिथे प्रणव, षटक क्रमांक संपला जाईल मैदानाच्या आतमध्ये. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद, धाव बलकावरती 6 धावा ज्या नोंदवल्या जात आहेत. गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये एक 2-2 स्कोर आमच्या शेजारी आहेत. याच गावातील असणारे अष्टपैलू खेळाडू, याच गावातील असणारे एक गोड व्यक्तिमत्व. एस टी या स्पर्धेच्या निमित्ताने आमचे पुढचे गावचे वायरमॅन सन्माननीय राजूभाऊ गायकवाड, त्याचबरोबर भास्करजी डम हे देखील उपस्थित आहेत. दोन्ही मान्यवरांचं स्वागत. सन्माननीय योगेशजी शिंदे, विलासजी शिंदे या मान्यवरांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. त्याचबरोबर पवनदादा घारे, तुषारदादा राऊत, हनुमानजी धामणकर हे देखील उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. विजय सारखी तलवार चालवून गेला, निदड्या छातडं हिंदुस्थान हलवून गेला, मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतांना नडून गेला, असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला. स्वराज्य स्थापन झालं, देखणं स्वप्न पाहिलं राजमाता जिजाऊनं, आणि आज आपण पाहतो या स्वराज्य चषक 2025 मध्ये स्वराज्य नाव सुंदर आहे. स्वराज्य स्थापन झालं या मैदानावरती क्रिकेटच्या स्पर्धेसाठी, आणि ते स्वराज्याने घेतलेलं आतोनात कष्ट. दिनेश बोडके येत आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. या दरम्यान चांगला बॉल पाहायला मिळतोय, तद्वती फक्त टॅप केलाय चेंडूला. 38 मध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षण सुंदररित्या केलं जातंय. एक धाव मिळाली आहे जरूर, एका धावेच्या मदतीने आता संघ कुठेतरी अडचणीत आलाय. हजारो सैतांना मुठभर मावळे घेऊन नडून गेला, परंतु आज मात्र 11 खेळाडू 2 बॅटरची साथ इथे लाभणं खूप महत्वाचे असणार आहे. धाव फलकावरती 7. अदितजी ठाकूर सांगतात वारंवार, 7 बोले तो 7 चलना, 7 बोले तो 7 निभाना. आज 7 निभवायची मैदानाच्या आतमध्ये दोघांनाही. फलंदाज की गोलंदाज कोण 7 मिळवून देणार? पुन्हा एकदा दिनेश बोडके. या दरम्यान पुलचा फटका पाहायला मिळालाय, गुल केलाय, पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल स्ट्रोक ठोकलाय, षटकार. मास्टर धन्यवाद. ज्या फटक्यांची आतिषबाजी पाहायची आहे प्रेक्षक राजांना, आज प्रेक्षकांची गर्दी नक्कीच पूर्ण तुडुंब भरणार, कारण गतवर्षी आम्ही पाहिले या स्पर्धेमध्ये अगदी बसण्यासाठी सुद्धा जागा नव्हती, म्हणून प्रेक्षक राजा पूर्ण शाळेच्या इमारतीवरती जाऊन बसला होता. पुन्हा एकदा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. या दरम्यान अचूक टप्पा पाहायला मिळालाय. आता मात्र कमबॅक केले जात आहे. काय कमबॅक आम्हाला पाहायला मिळत आहे मैदानाच्या आतमध्ये, आणि जे पाहायला मिळणार आहे कमबॅक म्हणजे काय मित्रांनो, नक्कीच आपण पाहतोय पुरंदराचा 8वा आदेश सर सांगत असतात नेहमी. परंतु याच गावातील असणारे गोड समालोचक आहेत, या गावाला पडलेलं गोड स्वप्न आहे, आणि परंतु आमच्या मावळ तालुक्यासाठी लाभलेले एक गोड समालोचक देखील आहेत, मावळभूषण सुमित सर देखील आहेत. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा दिनेश बोडकेने केलेलं कमबॅक पहा. म्हणजे फटके येत असतात, फटक्यांची वाट पाहायची असते, परंतु फटक्यानंतर कमबॅक देखील करायचं असतं. या दरम्यान आपण पाहतोय चेंडू मैदानाच्या आतमध्ये, तिकडे मात्र बॅकवर्ड क्षेत्रामध्ये पाहायला गेलं तर विकेट किपर मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेलं तर बॉल आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये वाईड आलाय, आणि आत्ताच्या धावा पाहायला गेलं तर 2 आल्यात. वाईट +1 2 धावा येतात, आणि या 2 धावेच्या मदतीने धाव फलकावरती वाढ होईल. स्कोर कार्डवरती आतापर्यंत 2 गडी बाद 15 धावा. स्कोर कुठेतरी यायला सुरुवात झाली आहे. दिनेश बोडके पुन्हा एकदा कमबॅक करावा लागेल इथे मैदानाच्या आतमध्ये, विकेट देखील मिळवावी लागेल, परंतु भूषण साहनी ऑन स्ट्राईक. भूषण साहनीसाठी बॉल होता, तिथे मात्र थोडासा उसळी घेणारा चेंडू आपण पाहिला. चेंडू टॅप करायचा होता, बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळत नाही या मैदानाच्या आतमध्ये. याला बोललं जातं कमबॅक. कमबॅक म्हणजे काय 2 शब्दामध्ये सांगायचं झालं तर, प्रतिस्पर्धी जेव्हा संघ आपल्या ताकदीने आपल्यावरती वार करतो ना, त्यावरती चेंडू डॉट टाकणं म्हणजे आहे कमबॅक. प्रतिस्पर्धी संघाला कुठेतरी कमतरता दाखवणं, तिथे त्याला चेंडू डॉट टाकणं म्हणजे कमबॅक आहे. आज आम्ही पाहतोय स्वराज्य चषकाने घेतलेलं अतोनात परिश्रम, अतोनात कष्ट. जर कष्ट प्रामाणिक असेल ना, तर यशाला देखील पर्याय नाहीये.
आणि आज यश म्हणजे काय तर एक गोड खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा दिनेश बोडके तयार होत आहेत गोलंदाजी मार्कवरती. भूषण सानी ऑन स्ट्राईक तयार आहेत. या दरम्यान आम्ही पाहतो एक चांगला फटका पाहायला मिळालाय. काल ज्या दिशेमध्ये भूषणने मारला ना, मॅच एंड केली ना, पुन्हा एकदा सुरुवात केली आहे त्याच दिशेमधनं ठोकलाय. सो ब्युटिफुल, सो इलिगेट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. भूषण सानीचा क्लास षटकार. थँक्यू टीचे. याच ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय ज्यांनी या स्पर्धेला सन्मान चिन्ह आपल्याला सौजन्य केली उर्सेगावचे उद्योजक सन्माननीय सोमनाथ भाऊ धामणकर यांच्या श्रेणी शिभाग बनवते त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आणि उर्से गावातील आपल्या सगळ्या लहान मुलांना विनंती आहे, जर तुम्ही मैदानाच्या बाहेर जर झेल टिपला ना तर स्वराज्य स्पोर्ट क्लबच्या वतीने तुम्हाला प्रत्येक कॅचला 200 रुपयाचं प्राइज आहे. प्रत्येक कॅचला तुमच्यासाठी 200 रुपये. आता मात्र भूषण थांबायला तयार नाहीये. आपण पाहणार आहोत आज मात्र या स्पर्धेमध्ये मजा येणार आहे, कारण धावा देखील भरपूर होणार आहे. 6 षटकांची पहिली मॅच आहे. जो जिंकणार तो जाणार मात्र सेमीफायनल मध्ये दाखल होणार. परंतु पहिली सेमीफायनल कोणाची होणार हे अद्याप निश्चित झालेलं नाहीये. परंतु जर विजय केला ना मित्रांनो तर आपण पाहतोय आज वेळ वाचवणं तितकंच महत्वाचं असणार आहे. समय बचाई आहे, मी वारंवार सांगतोय. नक्कीच मी तुम्हाला एक सांगेल सुमित सर, काल अगदी जेव्हा फेरफटका झाला ना तेव्हा एक प्रेक्षक राजा माझ्याशी बोला, हिंदी मध्ये बोला, सर आप भी कमेंट्री करते हो, आप वो सर को जाते बताइए, थोड़ा सा हिंदी में बोलिए. आणि आपण काल यूट्यूब वरती पण पाहिली एक कमेंट आली होती की आप हिंदी में कमेंट्री करिए हमको भी अच्छा लगेगा. थोडासा प्रयत्न आम्ही भी ठेवणार आहे, आम्ही पण प्रयत्न करणार आहे तुम्हाला खुश करण्याचा. आणि जर आपण हिंदी शब्द वापरणार बाळो, प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती स्माइल पहा किती सुंदर आहे. होतीये सुरुवात. दिनेश बोडके तयार. भूषण सानीसाठी बॉल होता, बॉलने बॅटची काढा घेतली, बॅकवर्ड क्षेत्रामध्ये निघून जातोय. त्यावरती आपण पाहतो एक सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, त्यावरती 2 धावा तिथे पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. या 2 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरसवलं जाईल. धावबलकावरती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 3 षटकं संपली गेलीत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावबलकावरती 23 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एक भला मोठा स्कोर उभा करायचा आहे. 23 रन्स, लॉस ऑफ द 2 विकेट्स, 3 ओव्हर के समाप्ती के साथ 3 षटकांचा खेळ संपला गेलाय आणि धावबलकावरती आतापर्यंत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 23 धावा आल्यात. स्वराज्य स्पोर्ट अगदी पाहायला गेले तर मावळ तालुक्यामध्ये खूप मोठं नाव राहिले आणि नाव राहिले म्हणजे मित्रांनो तर खेळ आज पाहायला मिळाला आहे. परंतु आतापर्यंत जर देखणं आयोजन जर पाहायला गेलं ना, आतापर्यंत सर्वाधिक गर्दी ज्या क्रीडांगणाला लाभली जाते ना ते क्रीडांगण हे आहे. अगदी सायंकाळच्या सत्रामध्ये जसं जसं अंतिम ग्रँड फिनाले होत जाते ना तस तसा प्रेक्षक राजांची वाढती गर्दी दर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि आज तोच पाहायला मिळेल. वाट पाहणाऱ्यांना तेवढेच मिळते जेवढे ते प्रयत्न करणारे मागे सोडतात. वाट पाहावी लागणार आहे. आज मात्र 2025 चा मानकरी चॅम्पियन कोण होणार? 6 पर्वत मला वाटतंय स्वराज्य स्पोर्ट फाउंडेशननीच गाजवले आहे. गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोय रफ्तार का राजा सिकी तयार होत आहेत. या दरम्यान खोल टप्प्याचा बॉल होता, खांदून काढण्याच्या प्रयत्नामध्ये स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवला जातोय. थोडस शांत वातावरणामध्ये आपण पाहतोय तिथे मात्र त्याला ठेवलं जातंय. पाहायला मिळणार आहे मैदानाच्या आतमध्ये आज इथे मात्र सिक्कीची गोलंदाजी मनमोहक राहिली आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये स्टॉप ठेवलंय, थांबवलंय, फुल स्टॉप लावलाय, धावा येऊ दिलेला नाहीये. क्रिकेट म्हणजे काय? आज मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये असणारे खेळाडू जर नवा खेळाडू जर 1 नंबरला जात असेल ना तर ते मात्र अनोखं घडणार आहे. हे क्रिकेटमध्ये घडलं जातं. जेव्हा त्याच्या बॅटवरती बॉल येतात ना तेव्हा तो धावा गोळा करतो. पुन्हा एकदा आपण पाहतोय सिक्की तयार आहे. दरम्यान आपण पाहतोय चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढला गेला. धावबाची संधी, डेंजर झोन, डायरेक्ट हिट देखील केली होती. थोडस कुठेतरी एमिंग पॉइंट आला नसेल आणि भूषणला मात्र आता कुठेतरी आती घाई करून चालणार नाहीये, कारण संघ कुठेतरी अडचणीत सापडलाय. अडचणीत सापडा. क्रिकेट म्हणजे काय? कोणी वेडा होतो प्रेमामध्ये, कोणी वेडा होतो प्रेमामध्ये. प्रेमामध्ये वेडे होणारे बरेच जण पाहिले, परंतु स्वराज्य स्पोर्ट फाउंडेशन आणि हे उर्से गाव या क्रिकेटसाठी वेडे आहे. क्रिकेटचे दिवाणे आहेत, क्रिकेटचे चाहते आहेत.
कारण प्रत्येकाला माहित आहे याच गावातील प्रत्येक खेळाडूची पूर्ण इतिहासाचं माहित आहे, इतिहासाचं पण माहित आहे. कारण या गावानं पूर्ण मावळ तालुका आणि पुणे जिल्ह्यामध्ये आपल्या क्रिकेटचं आपल्या गावाचं नाव ठेवलेलं आहे. गोलंदाज सिकीचा बॉल होता, आदळा पटकवण्याचा प्रयत्न, अतिरिक्त उसळगी घेतली आहे गोलंदाजांना. इथे मात्र ऑफिशियल्स दंडित करतायत, सांगतायत वन बाउन्स आहे आणि वाईट बॉल जरूर आम्हाला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. सिकीचा उसळी घेणारा बॉल अगदी पाहायला गेले तर एक भन्नाट गतीने टाकला गेला. कोल्हापूरची मिरची सुद्धा इतकी तिखट नसावी इतका तिखट मारा मैदानाच्या आतमध्ये आम्ही पाहिलाय. पुन्हा एकदा सिकीला आता मात्र थोडंसं त्याच्या नक्कीच त्याचा जो कल आहे ना तिथे त्याला आता थोडंसं थांबावं लागणार आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय सिकी तयार होत आहे. दरम्यान वेळेचा खोलवर डब्याचा बॉल खांदून काढलाय. गब्बर डाऊन दी बॉल, टिपला जाईल. झेल भूषण साहनीचा संपेल खेळ. मिळाली आहे मोठी विकेट आणि नाईस कॉट सकाळच्या सत्रामध्ये टिपला जातोय मयूर बालगरेने. संपलाय खेळ, विकेट. जितकं मार्केट करायचं होतं तुम्ही केलं, आता तुमचा पाप आलाय. आदेश रिमिक्स रिमिक्स तुझी बुगीर तुझ्या जवळ ठेव, हे करू नको तू लेट्याव ठेव. तुझी बुगीर तुझ्या जवळ ठेव, करू नको तू लेट्याव ठेव. कधी बी कुठं बी येऊन फिरार जाग्यावर येणार जबाब. मार्केटमध्ये थँक्यू डीजे मास्टर, मनापासून धन्यवाद. रुबाब झाला या स्पर्धेचा एक आणि रुबाब पाहायला मिळतोय एक चांगल्या प्रकारचा. खऱ्या अर्थानं रुबाबदार स्पर्धा पाहायला मिळाली. नटवलं गेलं या मैदानाला. चिंतामणी मंडप डेकोरेटर्सने रोहनजी ठाकूर साहेब देखील आपण पाहतो, तसंच प्रसादजी येवले. आणि खऱ्या अर्थाने सांगायचं झालं मित्रांनो तर जर तुम्ही तुमचे भविष्य बदलू शकत नसाल ना तर नेहमी लक्षात ठेवा तर तुमच्या सवयी बदला. सवयी तुमचे भविष्य नक्की बदलेल, लक्षात ठेवा. आज मात्र एक चुकी जरूर झाली सकाळच्या सत्रामध्ये, परंतु मयूर आज एकही चुकी होऊ देणार नाहीये. चुकीचा मोबदला काय आहे त्याला माहित आहे. भूषण पविलनच्या दिशेने मार्गस्थ झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शुभम काळोखे येत आहे. याच ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने सन्माननीय कैलाजी वल्लेकर साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर चिंतामणजी धामणकर हे देखील उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. ओटोकॉम बॉक्स बॉलिंग ट्रॅक वरती सिकीला मी पाहतोय त्यावरती पायाच्या साने बॉल अडवायचा होता. अलंग दी कार्पेट फटका आपण पाहतोय त्यावरती चेंडू थोडासा टप्पा घेतला, उसळी घेतली, लकी आलाय बॉल वरती. एक सिंगल मिळाली आहे. यशस्वी कथा वाचू नका, त्यांना केवळ संदेश मिळतो. अपयशाच्या कथा वाचा, त्यांनी यशस्वी होण्यासाठी मार्ग मिळतो. मार्ग मिळायचा आहे कारण काल मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये विचार केला ना दोन्ही टीम्स आणि दोन्ही संघाने एक एक अगदी विजय संपादन करत आज इथे दाखल झालेत. शेवटची मॅच काय रंगली होती. दरम्यान पुन्हा एकदा चेंडू बॅटवरती घेण्याचा प्रयत्न राहिलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक दूरवरनं चेंडू येत आहेत. आदेश गाडे चेंडू हातामध्ये घेत नाहीये, हातामध्ये विसावत नाहीये, थोडासा भंबल होत आहेत. एका हाताच्या साह्याने चेंडूला कलेक्ट करायचं होतं, हातामध्ये घ्यायचं होतं, परंतु तिथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चांगली गोलंदाजी. आणि नक्कीच मित्रांनो सातत्यानं जे लोक आपल्याला मोठे करतात ना त्यांना मात्र कधीच विसरू नका. आणि नक्कीच आज दिनेश बोडके नक्कीच सिकेला थोडंसं कानमंत्र देत आहेत, वारंवार सांगतायत तू या प्रकारे या प्रकारचा टप्पा टाक. परंतु जो कानमंत्र असेल त्यांनाच माहित आहे. कानमंत्र म्हणजे मित्रांनो नक्कीच अगदी पुढच्या प्रतिस्पर्धी टीमला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे पराभवी करायचं, इथे मात्र हे महत्वाचं आहे. शुभम काळोखे सातत्याने तळेगावला बिलॉंग करणारे, काळोखेवाडीला बिलॉंग करणारे खेळाडू आहेत आणि आज आपण पाहतोय मैदानाच्या आत. या दरम्यान शुभमच्या बॅटमधनं अगदी एक चांगला फटका. पुण्याचा बप्पा दगडू शेठ चेंडूने घेतली सीमा रेषेची भेट, ठोकलाय चौकार. याच ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने नखरे ग्रुप बैलगाडा संघटना सन्माननीय, त्याचबरोबर विलाजी ठाकूर, स्वप्नीलजी वाल्लेकर, अजय भाऊ शेटे आणि त्याचबरोबर नारायणजी सुतवार हे सर्व मान्यवर उपस्थित आहेत. 31 रन्स लॉस ऑफ दी. आणि त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्ताने या स्पर्धेच्या असणारी बक्षीस जाते सन्माननीय योगेशजी घारे हे देखील उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. 31 रन्स लॉस ऑफ दी 3 विकेट्स 31 धावा. त्याचबरोबर सन्माननीय गजाननजी आंबेकर
हे देखील उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील मात्र मनपूर्वक स्वागत. ज्यांच्या वतीने आपण पाहतो या स्पर्धेला मानाचे करंडक आपण आपल्याला सौजन्य झालेले आहेत. गजानन भाऊ आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आणि आज खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं गेलं तर cricklife.in माध्यमातून अगदी गेले 5 दिवस आपण 2 कॅमेऱ्याच्या साहाय्याने क्रिकेटच्या स्पर्धेला कव्हर केलं. आजचा शेवटचा दिवस आहे आणि cricklife.in आमचे अमितजी भुजबळ यांच्या वतीने आपल्याला 3रा कॅमेरा देखील सौजन्य झालेला आहे. अमित सर आपलं मनापासून धन्यवाद आहे. आयोजन नियोजन जर बहरदार असेल ना तर सहकार्य करणाऱ्यांचे हात पुढे येत असतात आणि त्यातीलच एक गोड व्यक्तिमत्व म्हणजे आमचे अमित सर आहेत. आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये स्वराज्य स्पोर्ट फाउंडेशन आयोजित स्वराज्य चषक 2025 ची मॅच रंगली आहे. जो जिंकणार तो खेळणार सेमीफायनल आणि जो हारणार तो राहणार 5व्या क्रमांकावरती. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती आतापर्यंत 31 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक आपण पाहतोय सचिन पानसरे आलेत. हो या दरम्यान इथे मात्र बॅटच्या स्लॉट मध्ये हा बॉल जाईल कडक 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 बेधडक ठोकलाय षटकार. आपली छोटी छोटी लहान मुलं आहेत तिथे त्यांनी बॉल टाकलेला आहे. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने सन्माननीय पोलीस पाटील गुलाबरावजी आंबेकर आणि त्याचबरोबर अमरजी शिंदे साहेब हे देखील उपस्थित झालेले आहेत. दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. हार्दिक असं स्वागत आहे. विनंती आहे या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपलं स्वागत असणार आहे. धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो जे धावफलकावरती पाहायला मिळतात 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 38 धावा. तुम्हाला काहीतरी कालावधी दिलेला आहे, आम्ही मिनिटं दिलेल्या आहेत आणि त्या मिनिटामध्ये तुम्हाला मॅचेस संपवायच्या आहेत. शंकरभाऊ बेगडे नक्कीच एक मोठं व्यक्तिमत्व व्यासपीठावरती आहे. सातत्याने क्रिकेटचा वेळ त्यांच्यामध्ये आहे. तळेगावची टीम आपण पाहतो खेळत असताना पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. या दरम्यान फटका मैदानाच्या आतमध्ये फसला गेला. क्षेत्ररक्षक दूरवर्ण चेंडू खाली आलेत. टिपला जाईल झेल. सुंदर ताळमेळ. पुन्हा एकदा बॅक टू द पवेलियन. शुभम काळोखे बाद विकेट. मला काय परवा कशाची भीती मी दिलदार आणि तळेगाव ट्रॅकेस संघातील एक घातक स्फोटक अष्टपैलू खेळाडू तानाजी काकडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. संघ कुठेतरी अडचणीत सापडलाय. तानाजी म्हटल्यानंतर आठवण होते, एकच आठवण होते ती म्हणजे इतिहास घडला होता स्वराज्य घडवत असताना. रायबाचं लग्न सोडलं परंतु आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आधी लग्न कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं सांगणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा तानाजी मालुसरे. एकाकी धारा तिथं पडलं होतं. आज तानाजी काकडे इथे गाठ पडली स्वराज्य चषकामध्ये. आपण पाहतोय संघ कुठेतरी अडचणीत सापडलाय. अडचणीतून बाहेर जायचंय. अडचणीचा निराशा काढायचा आहे. षटकार चौकार मारायचे. पुन्हा एकदा सचिन इकडनं पाहतोय तयार आहेत. या दरम्यान चांगला फटका समोरच्या बाजूस फटका खेळून काढला गेलाय. मयूर बालगरे तिथे तैनात आहेत. एक सिंगल मिळतीये. सिंगल न धावफलक पुढे सरसवलं जात आहे. धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये
पाचवं षटक जे सुरू असताना आपण पाहतोय 39 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय बॉलिंग करतायत ना आज मात्र सचिन पानसरे एका लयामध्ये आहे, फॉर्म मध्ये आहे. पुन्हा एकदा सचिन तयार आहेत. हो या दरम्यान अचूक टप्पा पाहायला मिळाला. बॉल थोडा स्विंग झाला, बॅटवरती आलाय, बॅकवर्ड दिशेमध्ये जाईल. डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावा येत आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले इथे संपला जाईल 5व्या क्रमांकाचं. 41 रन्स, लॉस ऑफ दी 4 विकेट्स, 4 गडी बाद, 41 धावा आल्या. चला आता नॉटी बॉयज चिंचोली टीम, एक खेळाडू आतमध्ये. सांगितलं नक्कीच आपण जो काही तुम्हाला वेळ दिलेला आहे तो वेळ तुमचा एंड झालेला आहे. आता एक खेळाडू आतमध्ये येणार आहे. इष्टगडी या स्पर्धेचे निमित्ताने सन्माननीय योद्योजक कार्तिक दादा कारके यांचा देखील याक्षणी शुभागमन होते. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. त्याचबरोबर आदेशामजी राऊत हे देखील उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील स्वराज्य चषक 2025 मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. सर्व अतिथी मान्यवरांचा गुणगौरव आणि खऱ्या अर्थाने करायचं झालं तर स्वागत अतिथी मान्यवर येत असतात, त्यांचं स्वागत केलं जातं. 41 धावा धावबलकावरती आहेत, 4 गडी बाद झालेत. तळेगाव ट्रायगर्स संघ अद्याप पाहिलं गेलं तर एक चांगला स्कोर आहे, परंतु आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एक खेळाडू आतमध्ये येणार आहे. विनंती असेल ऑफिशियल्स, कारण आता त्यांचा 12वा खेळाडू देखील इथे आहे, त्यांना देखील माहीत आहे. कारण आपण 5 षटकांसाठी 25 मिनिटं देतोय, 25 मिनिट देतोय, परंतु तुमचे मिनिट झाले 29. त्यामुळे आता विनंती असेल इथे वेळ वाचवणं देखील गरजेचं आहे. एक खेळाडू 38 सर्कलमध्ये येणार आहे, याची तुम्ही देखील नोंद घ्या. कारण मॅच रंगली आहे. कोण जिंकणार ही मॅच याला खूप महत्व आहे. जो जिंकणार तो मात्र कमीत कमी घेऊन जाईल 21,000 आणि 5वा देखील 21 आहे. परंतु तिथे मात्र संधी मिळणार आहे मेगा फायनल साठी, ती महत्वाची असणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती आदेश गाडीला शेवटच्या षटकामध्ये आमंत्रित केले गेले. हकदार देखील दिसतात आपल्याला क्रमांकामध्ये, पहिल्या 1 ते 10 क्रमांकामध्ये मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये जर नाव घेतलं जातं तर आदेश गाडी देखील आहे, मुन्ना देखील आहे. परंतु तिथे हा जर खेळाडू स्टार्टअप मिळवत असेल ना त्याला एक संधी जास्त आहे. ओ या दरम्यान इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पंचांना निक्सॉन सरांना हात खोललाय आणि आता हात खोलून इशारा देत आहेत, दंडित करतायत गोलंदाजांना. व्हाईट बॉल, वाइट गेंद मैदान के अंदर देखने मिलेगा. क्या होगा इस मैच के दौरान, किसकी होगी जीत और किसकी होगी हार, कौन सा टीम खेलेगा ये सेमीफायनल का मुकाबला अगली. यावेळेचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये चांगला फटका पाहायला मिळतोय. डीपेक्सच्या कव्हरमध्ये बॉल खेळून काढला गेला. विजू तिथे तैनात आहे. विजू आता चुकी करणार नाहीये. मला वाटतं जेव्हा त्यांची मॅच होती तेव्हा त्यांचा हा होता पहिला कॅच विजू कॉर्नर ड्रॉप झाला होता आणि तब्बल त्या दिवसामध्ये त्याने 4 ते 5 झेल एवढे सुंदर टिपले ना, अगदी अविश्वसनीय होते. याच मैदानावरती इतिहास तुम्हाला पाहायला मिळेल. युट्यूबच्या माध्यमातून, क्रिक लाईव्हच्या माध्यमातून आकाश शिंदेने टिपलेला झेल अगदी स्वतःला झोकवून दिलं आणि कॅच टिपला. त्याचे बरेच कॅचेस आहेत, तुम्ही पहा एकदा युट्यूबवरती पहा. अगदी मोठमोठ्या आदेश गाडीचा पुढचा बॉल होता. आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये अंगावरती टाकण्याचा प्रयत्न राहिलाय. एक सिंगल मिळते, एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसवलं जाईल. धावफलकावरती येता 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 45 धावा. परंतु नेहमी लक्षात ठेवा या संघाकडे गोलंदाजीचा भरणा खूप जोरदार आहे आणि जोरदार असताना आपण पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार होत आहेत. आदेश गाडे, मॅच खूप जोरदार होणार यात काही शंका नाही. आदेशचा पुढचा बॉल प्रणव भिडेसाठी. ओ या दरम्यान आपण पाहतोय चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. वाईट +2 आताच्या 3 अतिरिक्त 3 रन्स बोनस रूपे येत आहेत आणि या 3 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसवलं जाईल. धावफलकावरती 48 धावा, 48 रन्स. नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो, उर्से गाव म्हटल्यानंतर औद्योगिक क्षेत्र आता मोठमोठ्या प्रमाणामध्ये पुढे आलेला आहे आणि तद्वरती पाहायला गेलं तर सप्त हिंद केसरी घाट या गावाला लाभलेला आहे. आणि सांगायचं तात्पर्य झालं तर ज्यांच्या वतीनं मॅन ऑफ द सिरीज साठी असणारी स्पोर्ट बाईक आहे आकाश दादा दौंड यांच्याकडे असणारा लाडका चिक्या बैल देखील या गावामध्ये आहे. म्हणजे फायनल सम्राट, प्रसिद्ध बैलगाडा मालक. आणि जर विचार केला या गावामध्ये 2 छंद 2 नाद चांगल्या प्रकारे जोपासले जातात. एक म्हणजे टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ आणि दुसरा म्हणजे बैलगाडा खेळ. या 2 नादाला मात्र चला बॉल घेऊन या. बॉल नसेल तर दुसरा बॉल घ्या. चला आतमध्ये या. निक्सॉन सर, चेंडू जर दूरवरती गेला तर लगेच चेंडू देत जावा. आयोजक कमिटी भक्कम आहे. चला खेळाडू तुम्ही आत या. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चेक
याच ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय ज्यांचा नुकताच शुभागमन होतोय उर्सेगावचे भूषण आणि या स्पर्धेचे असणारे विशेष देणगीदार या उर्से गावासाठी ज्यांनी कित्येक दिवस अविरतपणे चांगलं क्रिकेट खेळले ते संदीप धामणकर जातात सर्वांचे लाडके SP हे देखील उपस्थित झालेले आहेत त्यांचं देखील स्वराज्य चषकामध्ये मनपूर्वक स्वागत हार्दिक असं स्वागत आहे त्याचबरोबर ज्यांचा आवाज आज आपल्याला या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळेल याच गावची सुपुत्र आणि मावळचा गोड आवाज म्हणून मात्र ज्यांच्याकडे बघितलं जातं ते आदेश ठाकूर यांचं यशने आगमन झाले त्यांचं देखील स्वागत दरम्यान आपण पाहतोय चेंडू मैदानाच्या आतमध्ये अंगावरती जाऊन आदळलाय थोडीशी अपील पाहायला मिळते विश्वास कमी पाहायला मिळाला आहे ऑफिशियल कळत आहे लेग बाईच्या थ्रोमध्ये एक सिंगल आली आहे एका धावेच्या मदतीने धावबलक पुढे सरसवलं जात आहे धावबलकावरती धावा येतात त्या तब्बल 49 धावा 49 रन्स लॉस ऑफ दी 4 विकेट 4 गडी बाद 49 धावा धावबलकावरती आहेत चर्चा चालू होती आधी सरांबाबत पुन्हा एकदा आपण पाहतोय ओहो या दरम्यान इथे चेंडू मैदानाच्या आतमध्ये व्हाईट बॉल झालाय जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया इथे मात्र तळेगाव ट्रायकर्स तळेगाव टीमची अर्धशतकीय खेळी पूर्ण होतीये 50 धावा आल्यात या षटकातील उर्वरित बॉल शिल्लक असणार आहे अजूनही 3 चेंडू 3 बॉल मध्ये मी तर अपेक्षा करेल 3 षटकारांची 3 बॉल मध्ये तर मी अपेक्षा करेल 3 विकेटची परंतु अपेक्षा महत्वाची नाहीये खेळ दाखवणं महत्वाचं आहे या दरम्यान चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये खेळून काढला गेलाय तिथं मात्र लकीच्या मस्तकावरनं डोक्यावरनं धन 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 करत सीमारेषेच्या बाहेर चौकार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय उर्सेकरांनी पहिल्याच मॅच मध्ये किती गर्दी केली आहे अलोट या उर्से ग्रामस्थांचं मनपूर्वक स्वागत आहे आदेश पुन्हा एकदा या दरम्यान लोअर फुलटा चेंडू होता तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे तैनात लकी आता या वेळेस चेंडूवरती येत आहेत एक सिंगल आली दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय बघता बघता 2 धावा येत आहेत थोडासा मैदानाचा अडथळा पाहायला मिळाला चेंडूने वळण घेतलं तद्वरती 2 धावा आल्यात या 2 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरसवलं जाईल अब तक 56 रन 56 धावाच्या धावबलकावरती आहेत या 2 संघापैकी एक संघ कोणता तरी सेमीफायनल मध्ये दाखल होणार आहे परंतु तो कोणता आहे ना याला खूप महत्त्व दिले जाणार आहे मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा विचार केला आदेश गाडीचा असणारा अंतिम बॉल आणि पहिल्या इनिंग मधील शेवटचा बॉल टाकण्यासाठी आदेश तयार आहे या बॉलला खूप महत्त्व दिले जाणार आहे पुन्हा एकदा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आदेशा शेवटचा बॉल आणि पहिल्या इनिंगचा शेवटचा बॉल होता परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेलं तर तोच सुद्धा वाईड आलाय खराब आलाय अतिरिक्त धावबलकावरती मैदानाच्या आतमध्ये वाढ होईल 57 रन 57 धावाच्या धावबलकावरती आल्यात स्वराज्य चषक 2025 चा क्रिकेटचा महारण संग्राम रचला जातो या षटकामध्ये यावेळेस तिथे मात्र चेंडू पायावरती आदळण्याच्या प्रयत्नामध्ये होता बॅटला जरूर पाहायला मिळतो बॅटच्या फ्लो मध्ये आलाय तद्वरती एक सिंगल आली आहे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट मधील आत्महत्या येणार की काय पंचाने डिसिजन घेतलंय तिसऱ्या पंचाची मागणी करतायत रनआउट साठी मात्र अनिल माळी सर थोडेसे बिझी होत आहेत व्यस्त होत आहेत कारण तिसरे पंच इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत अनिल माळी सरांचा पॅनल आहे आणि खरोखर त्यांचं देखील स्वागत आम्ही करतो शेवटचा बॉल पडला गेलाय 1 धाव येणार की 2 धावा येणार एका धावेच्या मदतीने 58 होतील 2 आले तर 59 होतील परंतु काय होणार आता तिसरे पंच बिझी झालेत तिसऱ्या पंचाकडे आपण जाणार आहोत आणि तिसऱ्या पंचांना इशारा केलाय ओ यू टी आउट पहिला डाव संपला गेलाय पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावबलकावरती बनवल्या गेल्यात स्कोर कार्ड वरती झाल्यात तब्बल 58 धावा विजयासाठी टार्गेट ठेवलंय 59 59 धाव संख्येचा आणि आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटची शिस्त मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनची शिस्त आपल्याला पाहायला मिळते जशी मॅच संपली जाते जशी मॅचला सुरुवात होते एका लाईनीमध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत मैदानाच्या बाहेर जात आहेत ही क्रिकेटची शिस्त आपल्याला मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनने दिली आणि आपण पाहतोय या शिस्तीचं पालन आज स्वराज्य चषक 2024-25 मध्ये केलं जात आहे एक चांगला खेळ दाखवला आपण पाहतोय या ठिकाणी महिंद्रा या कंपनीचे युनियन लीडर आदरणीय अंकुश भाऊ राऊत यांचा यशस्वी शुभाग म्हणत आहे भाऊ आपलं देखील स्वराज्य चषकामध्ये मनपूर्वक स्वागत हार्दिक असं स्वागत आहे त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्ताने लहूजी कारके त्याचबरोबर नंदूजी डोळस त्याचबरोबर देवदाजी गायकवाड
हे सर्व मान्यवर उपस्थित राहिले, सर्वांचं स्वराज्य चषकामध्ये मनपूर्वक स्वागत, आदरपूर्वक स्वागत. तर मैदानी मध्ये आपण पाहतोय एक डाव संपला गेला आणि एका डावाच्या समाप्तीनंतर धाव बळकावरती बढवला गेला. 36 चेंडूमध्ये 59 धावा. मी मात्र थांबतो, तुम्ही मात्र थांबू नका, ऐकत राहा. मैदानावरती गाजवलं जात आहे स्वराज्य चषक 2025 चा महाअंतिम दिवस, ग्रँड फिनाले टुर्नामेंट. आणि शेवटच्या दिवसामध्ये पुढील डावासाठी पुन्हा एकदा आमंत्रित केलं जाईल मावळ भूषण सुमितजी सोनवणे सर या. आणि चला विनंती असेल तळेगाव उशीर करा नका मित्रांनो, विनंती आहे लगेच चला, घाई करा, वेळ आपल्याकडे कमी आहे. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रथमतः मानाचं वंदन. या महाराष्ट्राच्या भूमीसाठी, या भारताच्या भूमीसाठी ज्या ज्या महापुरुषांनी प्राणाची आहुती दिली, अशा सर्व महापुरुषांना प्रथमतः मानाचं वंदन. ज्या आईवडिलांनी मला जन्म दिला आणि ज्या वडिलांनी मला खांद्यावरती बसून हे जग दाखवलं, त्या आईवडिलांनाही वंदन. ज्या मित्रांमुळे मला चांगल्या आणि वाईट गोष्टी समजू लागल्या, त्या मित्रांनाही वंदन. ज्या गुरूंमुळे मला शिकता आलं, लिहिता आलं, बोलता आलं, वाचता आलं, त्या गुरूंनाही वंदन. आणि उपस्थित सर्व प्रेक्षक राजाला प्रेमाचा नमस्कार. स्वराज्य स्पोर्ट क्लब आयोजित स्वराज्य चषक 2025 पर्व 8वे. आणि या 8व्या पर्वामध्ये आजच्या अंतिम दिवसामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. आपण याच ठिकाणी अखंड महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला आपण पुष्पार्पण करतोय. आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करण्यासाठी मी पोलीस पाटील आदरणीय गुलाबजी आंबेडकर, त्याचबरोबर युनियन लीडर आदरणीय अंकुशभाऊ राऊत, त्याचबरोबर सपोर्ट सिस्टम आदरणीय अमरभाऊ शिंदे, त्याचबरोबर तळेगाव शिक्षण प्रसार मंडळाचे माजी सभापती शंकरभाऊ भेगडे, अतिथी कक्षामध्ये असणारे सर्व अतिथी मान्यवर, सर्वांना विनंती आहे की आपण अखंड महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं आपण यशस्वी पूजन करतोय. महाराजांच्या प्रतिमेला आपण पुष्पार्पण करण्यासाठी सर्वांनी यायचंय. फिनोलेक्स केबल युनियनला लीडर भाऊसाहेब धामणकर देखील उपस्थित झाले, त्यांचा देखील स्वराज्य स्पोर्टच्या पद्धतीने मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांनी जनसेट आपल्याला सौजन्य केला, सुमट्य नगरीचे उद्योजक ऋषिकेजी मुरे हे देखील उपस्थित होत आहे, त्यांचा देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. ज्या छत्रपती शिवरायांनी आम्हाला जगावं कसं हे शिकवलं, ज्या छत्रपती शिवरायांनी शून्यातून विश्वाची निर्मिती कशी करावी हे आम्हाला शिकवलं, ज्या छत्रपती शिवरायांनी 18 अलुतेदार आणि 12 बलुतेदारांना सोबत घेऊन या स्वराज्याची उभारणी केली, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपण प्रतिमेचं यशस्वी पूजन करतोय. सर्व अतिथी मान्यवरांना विनंती आहे की आपण महाराजांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करण्यासाठी सर्वांनी पुढे यायचंय. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत कुलवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज मृत्तिकेचे पावित्र्य तव राखिले, स्वराज्य स्वप्न साकारिले, गर्जन्यासे केला इंदोत्सव साजरा, शिवराजा तुझ मानाचा मुजरा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. सर्वांचे मनापासून धन्यवाद. सामन्याकडे जाऊयात आपण मैदानाच्या मध्ये. इथे होणार आहे दुसऱ्या डावाला सुरुवात आणि दुसरा डाव आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये इथे असणार आहे. एका बाजूला असेल अमोल शेठ कारके स्पोर्ट फाउंडेशन तळेगाव अर्थात तळेगाव ट्रॅकर्स, आणि दुसऱ्या बाजूला आपण इथे मैदानामध्ये बघतोय नाटीबाई चिंचोली. 59 धाब्यांचा टार्गेट ठेवलेले तळेगाव संघाने चिंचोली संघासमोर
मयूर पालघरे आणि दुसऱ्या बाजूला दिनेश चव्हाण षटक क्रमांक पहिले घेऊन आलाय हनुमान शेखावत. पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतो अगदी डॉट चेंडूने मात्र इथे मैदानाच्या मध्ये केली जाणार आहे सुरुवात. 59 मात्र धाबा इथे आपण पाहतोय मैदानामध्ये जे बनवायचे 10.11च्या सरासरीने धाबा इथे बनवाव्या लागणार आहेत आणि तळेगाव संघाला मात्र निश्चितप्रमाणे इथे सांगावं लागेल धावा जरूर इथे कमी आहेत परंतु ह्या धावा इथे लढण्यासाठी पुरेशा आहेत. या धाब्यांमध्ये आम्ही लढू शकतो, या धाब्यांमध्ये आम्ही जिंकूही शकतो. मयूर पालघरे स्ट्रायकर तयार आहे. लोअर फुल टॉस होता प्रॉपर बॅटवरती चेंडू पण पाहतोय मिडल होऊ शकलेला नाहीये. मिड विकेट मध्ये शुभम पडवळ आहे चेंडूला कव्हर करेल. एक धाबी ती आली. एका धाब्याने संघाचा श्रीगणेश होईल, एका धाब्याने संघाचा अकाउंट इथे मात्र ओपन केलं जाईल. आज क्रिकेट.च्या माध्यमातून आपण पाहतोय अगदी 3 कॅमेऱ्याच्या साह्याने क्रिकेटच्या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जाते. आणि मैदानाच्या मध्ये आपण इथे बघितले गेले तर निश्चितप्रमाणे आपण बघणार आहोत. लोअर फुल टॉस होता यावेळेस मैदानामध्ये बघायचं मिड ऑफला बबलू आहे. चेंडूची फेकी झाली आणि तिथे मात्र पाहिजे तर कुठल्याही प्रकारचा धोका नाहीये. एक धाव इथे मैदानाच्या मध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाली आणि एका धाब्याच्या मदतीने आपण बघतोय संघाचं धाफलक जर आपण इथे पाहिले गेले तर मैदानाच्या मध्ये दादा पुढे जाऊन पोहोचणार आहे. 2 धावा धाफलकावरती आहेत. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट. क्रिकेट म्हणजे काय मित्रांनो? क्रिकेट म्हणजे जोश आहे, क्रिकेट म्हणजे जिद्द आहे, क्रिकेट म्हणजे मेहनत आहे, क्रिकेट म्हणजे कष्ट आहे, क्रिकेट म्हणजे धैर्य आहे, क्रिकेट म्हणजे संयम आहे, क्रिकेट म्हणजे जीत तर क्रिकेट म्हणजे हार आहे. आज क्रिकेट म्हणजे जीव बनलाय प्रत्येकाचा तर क्रिकेट म्हणजे प्राण बनलाय प्रत्येकाचा. मयूर पालघरे मावळ का गब्बर या नावाने ओळखलं जातं मयूरला. खोलवर टप्प्याचा बॉल होता खोदून काढला. यावेळेस मिडानला बघायचंय बबलू खामकर आहे चेंडूला फील्ड करेल. एक धाव इथे मैदानाच्या मध्ये आपण पाहता येणार आहे. तळेगाव संघाकडे जर आपण इथे पाहिलं प्लस पॉइंट काय आहे तर तळेगाव संघाकडे प्लस पॉइंट 1 आहे तो म्हणजे तळेगाव संघाची गोलंदाजी. 59 जे मात्र आपण पाहतोय टार्गेट आहे. स्ट्रायकर मैदानामध्ये तयार असेल पुन्हा एकदा दिनेश. लोअर फुल टॉस होता बॅटचा फेस ओपन केला मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू खेळलाय लॉंग ऑफला. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. स्वराज्य चषकाला सलामी ठोकणारा, मुजरा करणारा, वंदन करणारा हा चौकार. इथे मात्र आपण बघतोय मैदानाच्या मध्ये संघाची धावसंख्या जर आपण पाहिले गेले तर आता चौकाराच्या मदतीने धाफलकावरती धाबा ज्या आहेत त्या 7 धाबा. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा बॉलर तयार. यावेळेस अगदी लेग स्टंपच्या बाहेर आपण पाहतोय मैदानामध्ये चेंडू जो आपल्याला पाहायला मिळतोय आणि संघाची धावसंख्या इथे मैदानाच्या मध्ये आपण बघितले गेले तर निश्चितप्रमाणे आपण बघतोय व्हाईट बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. सामन्याकडे जायचं मैदानाच्या मध्ये आपण बघतो या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचं नुकतंच शुभागमन झालेलं आहे. खोलवर टप्प्याचा बॉल होता यावेळेस ऑनसाइडच्या दिशेने आपण पाहतो चेंडू ती खेळून काढला जाईल. सिंगल इथे आली. दुसरा धावेचा प्रयत्न आहे आणि प्रयत्नामध्ये यशही मिळणार आहे. स्वराज्य चषक 2025 आणि स्वराज्य स्पोर्ट्स संघाचे असणारे सपोर्ट सिस्टम म्हणून ज्यांच्याकडे आम्ही बघतो आणि त्याचबरोबर जर आपण पाहिले गेले तर या स्पर्धेचे असणारे मुख्य आधारस्तंभ तरुणांचे प्रेरणास्थान मावळचे लोकप्रिय आमदार जनसेवक सुनीलअण्णा शेळके यांचे अतिशय विश्वासू सहकारी सन्माननीय उर्सेगावचे उद्योजक अक्षयभाऊ धामणकर यांचा यशस्वी शुभागमन होतोय. अक्षयभाऊ आपलं देखील मी स्वराज्य स्पोर्ट क्लबच्या वतीने स्वराज्य चषकामध्ये मनपूर्वक आदरपूर्वक आपलं यशस्वी स्वागत करतो. सेमीफायनलचे आपण लॉट्स करणार आहोत तर विनंती आहे धर्मवीर प्रतिष्ठान भाजे अर्थात संदीपभाऊ जाधव फाउंडेशन भाजे, छत्रपती शिवबा वॉरियर्स कामशेत, त्याचबरोबर बाप्पण्णा कातळी फाउंडेशन दत्तनगर प्रत्येक संघाचा एक प्रतिनिधी आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचंय. मॅच कडे जाऊयात पुन्हा एकदा. अमित परदेशी यावेळेस आपण बघतोय मैदानामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आहे. मोठा स्थगिती खेळण्याचा प्रयत्न होता मयूर बालघरेसाठी टाकलेला चेंडू बॅट आणि बॉल मध्ये आता मात्र कुठल्याही प्रकारचा संपर्क होताना आपल्याला जो पाहायला मिळाला नाहीये. संघाची धावसंख्या आता जर मैदानामध्ये आपण इथे बघितलं गेलं
बॉलर तयार. पुण्याच्या मैदानामध्ये बघायचं यावेळेस अमित. यावेळेस मोठा स्ट्रोक मयूर बालघरे गब्बरचा आक्रमण मैदानाच्या आतमध्ये. षटकार आला मिड विकेटला. Jazz in the mix. थँक्यू डीजे. आणि इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये षटकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला. या षटकाराने संघाचं धावफलक आता मात्र पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्डवरती धावा ज्या आहेत त्या 16 धावा. बॉलिंग ट्रॅकवरती आपण मैदानामध्ये बघतोय ते अमित परदेशी. इथे पण पाहतोय मैदानामध्ये पुण्याच्या मॅच कडे तुम्हाला ते घेऊन जातोय. आणि एक सिंगल येताना जी आपल्याला पाहायला मिळालेली 17 धावा स्कोर कार्डवरती आहेत. अमित पुण्यात तयार आहे. यावेळेस बॅटचा फेस ओपन केलाय. मिड ऑफला क्लिअर करत लॉंग ऑफला चेंडू मुख्य व्यासपीठावरती. जणू काही छत्रपती शिवरायांना वंदन करणारा हा चौकार आहे. स्ट्रोक आपण पाहतोय यावेळेस दाखवला दिनेशने. आघाडीच्या जोडीने आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये ते जबरदस्त आक्रमण करताना जे पाहायला मिळत आहे. तुमच्याकडे कमी धावसंख्या आहे. कमी धावसंख्येमध्ये तुम्ही फाईट करताय. कमी धावसंख्येमध्ये तुम्ही संघर्ष करताय ना, तर तुम्हाला मनगडाचा जोर आता मात्र दाखवावा लागणार आहे. आम्ही तयार आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चेंडू कट करण्याचा इथे प्रयत्न होता. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये इथे मैदानाच्या मध्ये आपण बघतोय. संघाचं धावफलक आता जर आपण मैदानाच्या मध्ये बघितले गेले तर स्कोर कार्डवरती धावा ज्या आहेत त्या स्कोर कार्डवरती 21 धावा ज्या मात्र आपण पाहतोय धावफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा यावेळेस मोठा स्ट्रोक ऑन साइडला. चेंडू बघायचा चाललाय सीमारेषेच्या बाहेर. ये रास्ते है 4 के. चौकार. थँक्यू सचिन सर. सचिन सर मॅच कडे जाऊयात आपण. मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा बघणार आहोत. त्यावेळेस 2 षटकांचा खेळ ते संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा ज्या आहेत त्या 25 धावा ज्या धावफलकावरती आपण पाहतोय धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा मैदानामध्ये बघायचं यावेळेस हनुमान शेखावत आपण सेमीफायनलचे लॉट्स यशने करणार आहोत. डॉक्टर विश्वजित गोटेकर फाउंडेशन कामशेत अर्थात छत्रपती शिवा वॉरियर्स कामशेत यातील विजेता संघ धर्मवीर प्रतिष्ठान भाजे अर्थात सरपंच संदीपभाऊ जाधव फाउंडेशन भाजे, त्याचबरोबर बाप्पण्णा कातळे फाउंडेशन देहरोड दत्तनगर अर्थात यंगस्टार दत्तनगर. आणि यातील एक विजेता संघ. या संघामध्ये जो संघ इथे पराभूत होईल तो संघ मात्र या स्पर्धेचा 5व्या क्रमांकाचा मानकरी राहील. हनुमान शेखावत तयार. खोलवा टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. खांडून काढलाय. वाघांची दाढ फोडलाय पहाड. ठोकलाय षटकार झेरन. थँक्यू डीजे. सन्माननीय उद्योजक मनीष भाऊ हिंगे देखील उपस्थित होत आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. हार्दिक असं स्वागत आहे. कामशेत संघ शेवटचा पुकार आणण्यात आपण इथे लॉट्स करतोय. या ठिकाणी आपण लॉट्स करतोय. सेमीफायनलचे लॉट्स आपण याने करणार आहोत. आणि या सेमीफायनलचे लॉट्स या ठिकाणी करण्यासाठी मी या स्पर्धेचे असणारे आधारस्तंभ आधारबळ या स्पर्धेचे असणारे सपोर्ट सिस्टम आदरणीय अक्षयभाऊ दामणकर यांना विनंती करतो. अक्षयभाऊ आपण सेमीफायनलचे लॉट्स करण्यासाठी पुढे यायचंय.
अक्षय भाऊंना विनंती, अक्षय भाऊ या, आपण सेमीफायनलचे लॉट्स आपल्या शुभास्ते आपण करणार आहोत. यातील विजेता जो संघ असणार आहे तो सामना सेमीफायनलचा दुसरा सामना खेळवला जाईल, त्यामुळे याची संघाने नोंद घ्या. सेमीफायनलचे आपण लॉट्स एसटीने करतोय. स्क्रीनवरती आपण पाहिले गेले तर या स्पर्धेचे असणारे सर्व सपोर्ट सिस्टम आयोजक म्हणून मात्र खऱ्या अर्थानं जर आपण पाहिले तर मावळचे लोकप्रिय आमदार जनसेवक सुनील अण्णा शेळके, अण्णांचे अतिशय विश्वासू सहकारी आदरणीय अक्षयभाऊ धामणकर. त्यावेळेस फार मोठी अपील आणि तिथे LBW विकेट. मयूर बालघरेला मात्र परतावं लागणार आहे. पहिली विकेट आली आहे. या ठिकाणी लॉट्स आपण पाहतो याने केले जात आहेत. सेमीफायनलचे लॉट्स याने केले जातील. यातील जो संघ विजेता असेल तो संघ मात्र या ठिकाणी लॉट्स केले जात आहेत. आणि आपण पाहतोय एका स्मॉल बॉईज ना 2 चिठ्ठ्या घेतल्या आहेत. व्हेरी फर्स्ट सेमीफायनल इन टू द स्वराज्य चषक दत्तनगर यांच्या विरोधामध्ये कामशेट टीम. तिकडे दाखवा. व्हेरी फर्स्ट सेमीफायनल आहे दत्तनगर आणि कामशेट, आणि यामधला विजेता जो कोणी असेल आणि त्यांच्या विरोधामध्ये भाजी टीम. सेमीफायनल क्रमांक 1 येईल तुमच्या भेटीसाठी. दत्तनगर यांच्या विरोधामध्ये कामशेट. मॅच रंगली जाईल. आपण पाहतोय या ठिकाणी दत्तनगर आणि कामशेट ही मॅच होणार आहे, परंतु मॅच चालू आहे. पुन्हा एकदा ऐकूयात. ओर टू कॉम्बॉक्स. इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये निश्चितप्रमाणे सामना इथे सुरू होतोय. मयूर बालघरे मैदानाच्या मध्ये बाद होतानाच आपल्याला पाहायला मिळालेला आहे. मैदानाच्या मध्ये आपण इथे बघणार आहोत आणि मैदानाच्या मध्ये आपण बघितले गेले तर आता मयूर बालघरे मैदानामध्ये बाद होतानाच आपल्याला पाहायला मिळालेला आहे. नवीन बॅटर मैदानात दाखल इथे होतील अमोल जाधव. या संघातील सर्वात अनुभवी असणारे खेळाडू. ओ यावेळी टेंचर एंडला अमोल जाधव होते. ओ आज आपण पाहिले गेले ना, असं म्हणतात ना की आदमी का लक जितना घिसता है ना उसकी धार भी उतनी तेज होती है. आणि तेच मात्र आपण इथे मैदानाच्या मध्ये बघितलं. अमोल जाधवला मात्र हे जीवदान म्हणावं लागणार आहे. एकंदरीत आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय पुढे एकदा अमोल जाधव जर आपण पाहिले गेले तर मावळचे क्रिकेट या खेळाडूने जरूर गाजवलं, परंतु मावळ, पुणे, हवेली, मुळशी, जुन्नर, मंचर, महाराष्ट्रभर मात्र आपल्या नावाचा दबदबा मिरवणारा अमोल जाधव चिंचोली गावचा स्टार ठोकतो इथे मैदानाच्या आतमध्ये. डीप स्क्वेअर लेगला हा चौकार. मॅच कडे आपण बघतोय मैदानामध्ये ते चौकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला. या चौकाराच्या मदतीने संघाचं स्कोर कार्ड आता मात्र आपण बघतोय पुढे जाऊन पोहोचणार आहे. धापलकावरती धावा ज्या आहेत त्या 37 धावा, 37 रन. अमोल जाधव बुम बुम. यावेळेस इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला शुभम पडवळ आहे चेंडूच्या खाली. विकेटचं इथे होणारे पतन. अमोल जाधवला मात्र परतावं लागेल. थँक्यू. कसं काय उर्सेकर. नमस्कार पुणेकर. मॅच सुरू आहे स्वराज्य चषक. आपण पाहतोय पुणे जिल्ह्यातील उर्से गावामध्ये आणि मावळ तालुक्यातील एक सुंदर ग्रामस्थांनी माणुसकीने नटलेलं ग्राम म्हणजे उर्से गाव. आणि या उर्से गावामध्ये स्वराज्य चषक 2025 सुरू आहे. त्यामधल्या पहिल्या सेमीफायनलचा आपण टॉस संपन्न करणार आहोत आणि पहिल्या सेमीफायनलचा टॉस संपन्न करण्यासाठी स्वराज्य चषकाचे मुख्य आधारस्तंभ ओनर ऑफ दी स्वराज्य चषक 2025 अक्षय दादा धामणकर आणि त्यांच्या समवेत पोलीस पाटील सन्माननीय गुलाबशेठ आंबेकर, अमरभाऊ शिंदे आणि अंकुश भाऊ राऊत या सर्व अतिथी मान्यवरांना विनंती करतो आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. का मॅच रंगली जाणार आहे. पहिली सेमीफायनल आपण खेळवणार आहोत. दत्तनगर यांच्या विरोधामध्ये कामशेट. सुगन कुमार आमच्या समोर आहेत आणि इकडे पाहतोय मावळचे वंडर आणि मावळचा अगदी पाहिले गेलं तर मावळ भूषण देखील किताब घेतलेला आहे. दत्ता पवार सर आमच्या समोर जोडले जात आहेत. मान्यवर या विनंती आहे.
टॉस केला जातोय मैदानाच्या आतमध्ये. छापा कॉल, टॉस का बॉस ऑन द टॉस. दत्तनगर टीम टॉस जिंकलाय. तर मान्यवरांना करतो विनंती, आपण व्यासपीठावरती जाऊन विराजमान व्हा. तर कॅप्टन थोडंसं थांबा, तुमच्यासोबत गुप्तगू बातचीत होणार आहे. तर टॉस जिंकलाय, डिसिजन काय असेल? आम्ही पहिलं बॉलिंग टाकू. बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आपण पाहिलं ज्या दिवशी हाफ झाला त्या दिवशी काय बॉलिंग पडली. आपल्या टीम बद्दल काय सांगा? ॲज अ टीम आमची टीम आता चांगली खेळतीये. ॲज अ टीम खेळतीये पहिल्यांदा. तर आम्ही प्रयत्न करणार की या मॅच जिंकून फायनल खेळूया या क्राऊड समोर. क्राऊड अजूनही काहीच नाहीये. मी तर सांगेल अजून क्राऊड इतकं होणार आहे ना, आपल्याला इथे थांबायला सुद्धा आपल्या शेजारी इतकं पब्लिक होणार ना. तर आज या स्पर्धेचं इतकं सुंदर आयोजन नियोजन पाहताय. स्वराज्य चषक 2025 पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील उर्से गावामध्ये आहे. आणि या स्पर्धेबद्दल काय सांगाल? स्पर्धा म्हणजे तर क्राऊड, मला तर क्राऊडच वाटतं. स्वराज्य म्हणजे चषक म्हणजे तर क्राऊडच वाटतो की एवढं मोठं क्राऊड कुठं आपल्याला बघायला भेटत नाही जास्त करून. तर चांगलंच म्हणजे हे आहेत, नियोजन सगळं चांगलं आहे. नक्कीच तुम्हाला शुभेच्छा असेल मॅचसाठी. तर जाऊयात. डीप फॉर डेंजरस नावामध्ये दत्त आहेत, करतात अनेक जणांचा बेपत्ता. तर दत्त सर, पहिल्या डावामध्ये बॅटिंग करायची आहे, काय स्ट्रॅटर्जी वापराल? पहिलं तर टॉस हारलाय, बॅटिंग तर करायची आहे. कमीत कमी 80+ धावा करण्याचा प्रयत्न करू आणि सेमीफायनल जिंकून फायनलची तयारी करण्याचा इच्छा असेल आमची. नक्कीच फायनल खेळायचा प्रयत्न त्यांनी पण ठेवलाय, तुम्हाला देखील ठेवायचा आहे. परंतु आता मात्र जबाबदारी घ्यायची. इतकं सुंदर आयोजन नियोजन पाहतायत. मावळ तालुक्यातील एक मिनी वर्ल्ड कप आणि मावळ प्रीमियर लीगला देवळ एवढी गर्दी नसते तेवढी या स्पर्धेमध्ये गर्दी आपण पाहिलं, अध्यक्षांनी सांगितलं त्याप्रमाणे. परंतु आज या प्रेक्षक राजांसमोर आपला खेळ कसा असेल? निश्चित प्रेक्षक राजांसमोर मला खेळायचंच आहे आणि मी आधी पण खेळलो आहे. फक्त एक सेमीफायनल अजून चांगली खेळलो तर अजून, आणि जे क्राऊड आहे ते खूप स्वराज्य चषकला असतंच नेहमीच. आज 8वं पर्व आहे आणि 8व्या पर्वातही तीच गर्दी आणि तेच नियोजन खूप उत्तम. अजून बोलण्यासारखं खूप काही आहे स्वराज्य चषकबद्दल. खूप चांगलं नियोजन आहे आणि क्राऊडही खूप आहे या टुर्नामेंटला. धन्यवाद सर, तुम्हाला देखील मॅचसाठी शुभेच्छा होतील. हे होते आमच्या सोबत 2 कॅप्टन होत आहे, कारण त्यांच्यामध्ये पडलेले आहे दत्तनगर देवरोड यांच्या विरोधामध्ये कामशेट. मोठं महायुद्ध रचलं जाणार आहे, कारण तिथे मॅच रंगली जाणार आहे. सेमीफायनल क्रमांक 1 चालू मॅच सुरू आहे. आपण पुन्हा एकदा जातोय मैदानाच्या आतमध्ये. O2 कॉम्बॉक्स सुमित सोनवणे सर, धन्यवाद. थँक्यू. इथे आपण पाहतोय मैदानामध्ये विकेट इतरांची आपल्याला पाहायला मिळाली. आदेश गाडी यांची. तानाजी काकडे तयार आहे. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक चेंडू हवेत आहे. 2 खेळाडू जेडी मात्र पोहोचले होते चेंडू पर्यंत. झेल तिथे होऊ शकला नाहीये. लकी मुदळे आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिले गेले तर दिनेश चव्हाण आणि आमच्या प्रेक्षक आपण पाहिले गेले तर निश्चितपणे हे उर्से गावातील ग्रामस्थ स्क्रीनवरती आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. हे प्रेम खऱ्या अर्थानं स्वराज्य चषकाने कमवलेले. तानाजी काकडे. आता समीकरणाकडे मात्र मी तुम्हाला निश्चितपणे घेऊन जाईल. 16 चेंडू शिल्लक आहेत, 20 धावा, 16 गेंदे और जीतने के लिए अभी भी 20 रनों की जरूरत है. काटे की टक्कर सुरू आहे. अक्रॉस द बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतो केला जाईल मिड विकेटच्या दिशेने. एक सिंगल आपण पाहतो यावेळेस आलेली आहे आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जे आपण पाहतो पुढे जाऊन पोहोचणार आहे 40 धावा. 15 चेंडू शिल्लक आणि 19 धावा आता मात्र अजूनही बनवायचे आहेत. तळेगाव संघ जर आपण पाहिलं ती मॅच जास्तीत जास्त लांब नेण्याचा मात्र इथे प्रयत्न करणार आहे. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा बॉलर तयार. टीके. लकीचा साठी चेंडू होता, चेंडूने फक्त उंची घेतली. तानाजी ओ तिथे मात्र चेंडू पर्यंत पोहोचू शकलेले नाहीयेत. एकच धाव इथे पर्यंत पाहते मैदानाच्या मध्ये आली आहे. कॅचेस विन द मॅचेस असं म्हणतात ना. पकडा कॅच आणि जिंका मॅच. छोडो कॅचर छोडो मॅच. या चुका मात्र आता तुम्हाला सुधाराव्या. मी म्हणेन की चूक नव्हती, परंतु एक गोष्ट आवर्जून सांगेल की हा प्रयत्न अशक्य प्रयत्न या यशस्वीरित्या मात्र करणं गरजेचं होतं. यश मिळवणं गरजेचं होतं. इथे सामना जर आपण पाहिलं तर मैदानामध्ये अक्षरशः रोमांच मैदानाच्या निश्चितप्रमाणे उभा करणारा हा सामना आहे. प्रेक्षकांची वाढती गर्दी आपण या मैदानावरती जरूर बघतोय. दर्दी प्रेक्षक मैदानाकडे आता मात्र गर्दी करतायत. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा बॉलर तयार. टीके. स्ट्रायकर मैदानाच्या मध्ये बघायच्या वेळेस दिनेश चव्हाण एका बाजूने सलामीसाठी मात्र आज संधी दिली आहे त्याला आणि सलामीचा
पुरेपूर तो इथे फायदा घेतोय. एका बाजूने मात्र त्यांनी खिंड लढवलेली आहे. जणू काय त्यांनी खेळपट्टीला स्वतःचं घर बनवलंय. मोठा सोगती खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा अगदी समोर गुडलेन स्पॉट मध्ये टाकलेला चेंडू होता. क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेगला चेंडू खेळलाय. फेकी बहारदार बघायला मिळाली. एक धाव इथे आलेली आहे आणि एका धावेच्या मदतीने आपण बघतोय संघाची धावसंख्या आता मात्र आपण बघतोय पुढे जाऊन पोहोचणार आहे. आणि स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 42 धावा. समीकरण थोडंसं बदललं जाईल. शेवटचे 13 चेंडू आणि 17 धावा अजूनही मात्र इथे जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. 13 गेंदे और जीतने के लिए अभी भी 17 रनों की जरूरत. लोअर फुल टॉस आणि चेंडू मात्र इथे डिक्लेअर झोन मध्ये जाईल. मिळतील 2 धावा. शेवटच्या आता 12 चेंडूंचा खेळ आपण पाहतोय जो शिल्लक राहिलाय आणि या 12 चेंडू मध्ये जर आपण पाहिले गेले तर जिंकण्यासाठी मैदानामध्ये बनवायचे आहेत त्या 15 धावा. मॅच बॉल आला. स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत सन्माननीय ज्यांनी खऱ्या अर्थानं विशेष सहकार्य केलं सचिन दादा धामणकर आणि त्यांच्या समेत मनीष दादा हिंगे हे दोन्ही अतिथी मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. आणि सुनील दादा मुंडे आपण देखील या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. O2 कॉम्बॉक्स. संकट आणि संकट आपण पाहिले तर संकट ही दोन्ही संघांवरती जरूर आहेत. परंतु संकट असं म्हणतात ना की संकट ही प्रत्येकाच्या वाट्याला येतात. परंतु मित्रांनो संकट आल्यानंतर त्या संकटांना घाबरायचं नसतं. त्या संकटांसमोर उभं राहायचं असतं. त्या संकटांनाही ठणकावून सांगायचं असतं आम्ही इथे जिंकण्यासाठी आलेले आहोत. आम्ही ध्येय वेडे आहोत. ध्येयासाठी आम्ही प्रयत्न करतोय. कारण चंद्रमा बघा काही काळ दिसतो आणि काही दिवसांनी मात्र तो दिसेनासा होतो. सूर्य रोज उगवतो तो सायंकाळी मावळतो तो पुन्हा उगवतो. पावसामध्ये नदीला भरभरून पूर वाहतो. उन्हाळ्यामध्ये ती नदी कोरडी पडते. ती पावसाळ्यामध्ये पुन्हा एकदा भरभरून वाहते. संकट येतात परंतु ही संकट जाण्यासाठी आलेली असतात. बबलू कामगारचा सुंदर झेल विकेट होणारे पतन. मॅच ऑन आहे मित्रांनो. अजूनही मॅच रंगलेली आहे. स्वराज्य चषकाचा थरार आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय. नवीन बॅटर मैदानात दाखल इथे होतील. विजू पालघरे इनसाइड आउट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. निक्सन सर खास आज आमचे प्रमुख पाहुणे आपल्या सोबत आहेत. तर नक्कीच आमचे अक्षय भाऊ खरं तर अक्षय भाऊ फारसा वेळ त्यांना मिळत नाही परंतु अक्षय भाऊने आज वेळ काढलेला आहे. त्यामुळे अक्षय भाऊसाठी निक्सन सर एक झलक सबसे अलग. मला वाटतं अक्षय भाऊ कधी कधी आपण देखील एखाद्या सहज नाचलो ना तरी आपली दमछाक होते. एवढं वजन घेऊन नाचायचं एक कला आहे. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा अमित तयार आहे. स्ट्राइक ऑन विजू पालघरे इनसाइड आउट स्ट्रोक खेळला कव्हरला. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. मस्त दस्तक आहे षटकार. थँक्यू. आणि आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय आज निक्सन सर तर आहेतच. सायंकाळी डीएन रॉक आहेत आणि आमचे देवा देखील आहेत. देवा देखील सांगतायत आम्ही कुछ कम नाहीये. मॅच कडे जाऊयात पुन्हा एकदा. विजू पालघरे नावात विजय आहे. 50 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार अमित. कोलवट टप्प्याचा बॉल होता यावेळेस सलौदी कार्पेट लॉंग ऑफच्या दिशेने. सिंगल तर इथे आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जो होणार नाही. संघाचा धावफलक 51 धावा. अजूनही 8 बनवायचे आहेत. लकी मुदळे याच्या नावातच लक आहे. आज बघायचं लकीकडे स्ट्रेंथ काय आहे ना ती दाखवायची आहे. हाफ ट्रॅकर बॉल होता ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न शुभम आणि मात्र झेल होऊ शकला नाही तिथे. एक धावी ती आली. दुसऱ्या धावेसाठी मात्र नकार इथे मैदानामध्ये कळवतोय. विजू पालघरे थोडीशी निराश आहे तिथे. त्यांना माहित होतं डेंजर एंड माझा आहे आणि जर ही धाव घेण्यासाठी मी जर तयार आहे ना
तर लकी तू देखील तयार राहणं गरजेचं आहे, कारण अनेक वेळा असे किस्से झालेत, जोपर्यंत मॅच संपत नाही तोपर्यंत मॅच सोडायची नाही. 6 चेंडूमध्ये कधी कधी 2 धावा झालेल्या नाहीयेत. क्रिकेट आहे आणि क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. विजू बालघरे स्ट्रायकन तयार. यावेळेस मनगटाच्या साईने अगदी वळवलाय बॉलला मिड विकेटच्या दिशेने. सिंगल इथे आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. डेंजर एंडला असणार आहे लकी. 2 धावा तर तिथे यशस्वीरित्या आपण बघतोय पळून पूर्ण केल्या जातात. जो संघ इथे जिंकणार तो संघ सेमीफायनल मध्ये दाखल होणार. जो संघ इथे पराभूत होईल तो या 8व्या पर्वातील 5व्या क्रमांकाचा मानकरी असेल. मॅन ऑफ द सिरीज साठी आपण पाहतो यावर्षी एक 2 व्हीलर बाईक आहे. उत्कृष्ट फलंदाजासाठी एक स्पोर्ट्स सायकल, उत्कृष्ट गोलंदाजासाठी एक स्पोर्ट्स सायकल. प्रेक्षक राजाची अलोट गर्दी आज या स्पर्धेचं लक्ष केंद्रित करते. यावेळेस पुन्हा लोअर फुल टॉस चेंडू होता डीप कव्हरच्या दिशेने. तिथे मात्र शुभम आहेत. सिंगल इथे आलेली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न केलाय. ओहो, इथे मात्र दिवसा ढवळ्या केली गेलेली चोरी आहे. परंतु ही चोरी कुठल्या पैशाची नाहीये, ही चोरी कुठल्या दागिन्याची नाहीये, ही चोरी इथे धावेंची, कारण धावांसाठी धावाधाव सुरू आहे. आता बघायचे शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 3 धावा अजूनही मात्र बनवायच्या आहेत. छे गेंदे और जीतने के लिए अभी भी 3 रनों की जरूरत है. वेळ आहे त्यामुळे आता आपण बघतोय मैदानाच्या मध्ये शेवटचं षटक हे कोणाच्या हातामध्ये सोपवलं जाईल. आपण स्टॉप क्लॉकचा वापर खऱ्या अर्थाने निश्चितप्रमाणे या स्पर्धेमध्ये करतोय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील आपण पाहतोय स्टॉप क्लॉकचा वापर आला. बोला 3 बनवायचे आहेत. 6 चेंडू 3 56 झालेले आहेत. दोन्ही स्कोररकडे आमच्याकडे 56 झालेले आहेत. चला या षटकामध्ये किती धावा आले सांगू का. विकेट आली पहिल्या बॉलला, त्यानंतर षटकार, त्यानंतर सिंगल, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर 2 डबल. आणि शक्यतो आपण जर पाहिले गेले तरी तुमचे एक प्रतिनिधी आहे आणि प्रतिनिधी कशासाठी असावा तर या गोष्टींवरती लक्ष ठेवण्यासाठी असावा. त्यासाठी आपण इथे चर्चा जरूर मैदानामध्ये करतोय. शेवटचे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये चेंडू शिल्लक असतील आता 6 चेंडू 3 धावा हे समीकरण आहे. क्रिकेट आणि क्रिकेट असं म्हणतात ना, क्रिकेट हा वेड्या लोकांचा खेळ आहे. त्याशिवाय मात्र तुम्हाला मोठं नाव कमवताच येणार नाही. कबुतराला गरुडाचे पंख लावता येतील परंतु गगन भराडीचं वेध हे रक्तात असावं लागतं, कारण आकाशाची ओढ ही दत्त घेता येत नाही. आणि क्रिकेट वेड्या लोकांचा खेळ आहे. तुम्ही स्वराज्य गावामध्ये जा, उर्से गावामध्ये जा, स्वराज्य संघाबद्दल खेळाडूबद्दल विचारा. त्या खेळाडूंबद्दल जर माहिती विचारली तर काही नाही सांगतील. इथले ग्रामस्थ एकच सांगतील काही नाही, क्रिकेट पाय वेडा झालेला आहे. परंतु तोच वेडा इथे भल्या भल्यांना शहाणा करून जातो. शेवटचे 6 चेंडू आणि 3 धावा. वेळ वाचवा. टीम तुम्हाला शेवटचा पुकार येता. लकी मुदळे स्ट्राइक ऑन आहे. एका बाजूला नॉटी बॉय चिंचोलीचा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला अमोल भाऊ कारके स्पोर्ट फाउंडेशन तळेगावचा संघ आहे. तळेगाव विरुद्ध चिंचोली हा सामना रंगलेला आहे. 6 चेंडू 3 धावा 6 गेंदे और 3 रनों की जरूरत. प्रणव भेगडे शेवटचा षटक घेऊन. पहिलाच बॉल. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक. तानाजी काकडे चेंडूपर्यंत पोहोचले नाहीयेत, पोहोचू शकलेले नाहीयेत. तोपर्यंत आलेली सिंगल आहे. 1 धाव इथे आली. एका धावेच्या मदतीने संघाचा धावफलक 57 धावा. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 2 धावा अजूनही मात्र ज्या बनवायच्या आहेत. 5 चेंडू आणि 2 धावा हे समीकरण आहे. क्रिकेट आणि क्रिकेट आपण इथे मैदानामध्ये बघतोय. प्रत्येकाच्या नसा नसामध्ये भिनलेला खेळ म्हणजे क्रिकेट. क्रिकेट आज एक धर्म झालाय आणि या धर्माचा देव सचिन रमेश तेंडुलकर बनलाय. यावेळेस इनसाइड आउट आणि फायनल मध्ये सेमीफायनल मध्ये दाखल इथे होईल नॉटी बॉयज चिंचोली. वेल प्लेड टीम. थँक्यू. आणि या स्पर्धेतील 5व्या क्रमांकाचे मानकरी असतील अमोल दादा कारके स्पोर्ट फाउंडेशन तळेगाव टीम अर्थात तळेगाव ट्रॅकर्स. चला दोन्ही टीम्स शेक हँड करून घ्या. या ठिकाणी
आपण मॅन ऑफ द मॅच किताब देखील अशाने देणार आहोत. याच ठिकाणी आपण बघूयात स्क्रीनवरती मॅन ऑफ द मॅच कोण असणार आहे. तर चित्र पाहतोय प्रणव बेगडे. त्यानंतर आपण पाहतोय नोटिबा चिंचोली संघाचं बघूयात. 9 चेंडूमध्ये 17 बनवल्या दिनेश चव्हाण, विजू बालगरे 5 चेंडूमध्ये 15, मयूर बालगरे 8 चेंडूमध्ये 15, अमोल जाधव 3 चेंडू